Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Radha Vrindavan Radhe Jaya Jagannatha Baladeva Subhadra Mai Jaya Sudarshana Jaya Gauranitai Gauranitai Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev Gurudev Jaya Jaya Gurudev Nitai Gaura Hari Bol Hari Bol Nitai Gaura Hari Bol Gaute Mande Hari Hari Bol सगळ्यांकडे प्रार्थना तर आहेच म्हणू शकतो आपण ट्राय करू शकतो ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरों वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगना ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं पंगुं लंघयति गिरियत् कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं शरणं। हरे कृष्ण। हरे अलका को अच्छा हरी बोल। कोण कोण जुई पण मागच्या वेळेस ऍब्सेंट आता म्हणेल माझं काहीतरी काम असेल। ऋतुजा ऍब्सेंट आहे यावेळेस। अरे वा मागच्या वेळेस ती होती। पुष्पा माताजी हरी बोल, कनिका माताजी, योगिनी माताजी, ओजस हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण माताजी। ओजस हरी बोल। हरे बोल। अरे तुझा चेहरा दिसत नाहीये। मी कोणाला हरी कृष्णा सुहासिनी माताजी हरे कृष्ण। हरे कृष्णा। आणि कोण आहे? चला यावेळेस संख्या चांगली आहे, म्हणजे असं ऑल्टरनेट संडे जायचं असं दिवस यायचं ठरवलं काय? कामठे माताजीने फोन केला, त्यांच्या मुलीचा क्लास याच वेळेस असतो म्हणून त्यांचा मिस होते। केदार तू हे रेकॉर्डिंग लगेच ग्रुपवरती टाक होता, म्हणजे ते कंटिन्युएशन मध्ये राहील। ठीक आहे, रेकॉर्डिंग पाठवायला सांगा। मागचं मंगळवारचं रेकॉर्डिंग। हो केदार पाठवून दे बेटा। मॅम मागच्या वेळेस पप्पाचा लॅपटॉप घेतला होता, पण पप्पा या लॅपटॉपवर काम होतं त्यामुळे ते आज टाकतो ते। बस झालं, थँक्यू। किती छान सेवा करते, सगळ्यांचा तुला आशीर्वाद मिळत जाईल। आजचं सेशन मॅम ते थोडं वेळ लागेल, आता हे रेकॉर्डिंग संपली त्याला वेळ लागते थोडं पूर्ण कंप्लीट व्हायला। ते झालं की मग मी पाठवेल। चालेल चालेल। आजचं जो सेशन 8वा सेशन याच्यामध्ये आपण धनचा म्हणजे आपण पैशाच्या मागे पडणार आहोत की धर्मच्या दाखवलेल्या काय म्हणतात ते मार्गावर चालायचं, हे आपला निर्णय। मी भौतिक जगतामध्ये फक्त पैसे कमवणार आणि मज्जेत राहणार असा विचार करायचा की मी धर्म जे भगवंतांनी आपल्या समोर ठेवले त्या धर्माच्या मार्गावरही चालायचं, हे आपल्या हातात आहे। तर मी पीपीटी शेअर करून। अलका मातेजी धन्यवाद, बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही। दिसतेत का पीपीटी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅम। येस माताजी। हा ओ आय हॅव टू डू इट। हा दिसते आता। हे आपण आतापर्यंत कुठला पहिला श्लोक बघितला, 2 ते 11 झालेले एक सेक्शन मध्ये, 12 ते 20 झाले, 21 ते 27, 28 ते 43 आज आपण करणार आहोत। तर पहिल्या याच्यामध्ये काय बघितलंय? नेहमी तू मैं असं धृतराष्ट्र सगळं आपल्याबद्दल सांगतो आणि समोर कोण कोण आहेत। सॉरी, धृतराष्ट्र तर म्हणतात की माझ्या आणि यांच्या पांडवांच्या पुत्रांमध्ये काय चाललंय, म्हणजे तिथं ते मी आणि पांडूची मुलं वेगळे असे हे पहिल्याच त्यांनी श्लोक मध्ये सरळ सरळ ओपनली सांगून टाकलेले। आता दुसऱ्या ह्याच्यामधनं दुसरा आणि 2 श्लोक नंबर 2 ते 11 मध्ये जे आहे, भगवंतांच्या इच्छेनुसार आपल्याला चाललंच पाहिजे। जो भगवंतांच्या इच्छेनुसार नाही चालत किंवा भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण नाही चाललो तर त्याचा काय परिणाम होतो। नंतर 12 ते 20 मध्ये आपण बघितले की
भगवंत आपल्याला भगवंत हवेत की भगवंतांचं पॉकेट हवे? म्हणजे आपल्याला तिथं काय होते, दुर्योधन काय करतो, नारायणी सेना मागतो, तो भगवंतांना नाही मागत. आणि अर्जुन काय करतो, भगवंतांना मागतो. मी का रिकॅप करते, आपण काय एवढं स्लो चाललोय, म्हणजे कोणी जर आपल्याला विचारलं भगवद्गीतेमध्ये पहिल्या अध्यायात काय येतं ग, कोणी आपली मैत्रीण विचारली किंवा घरचे म्हणतील, भरपूर क्लासेस केला, काय काय ऐकलं सांग जरा तू. पहिल्या पाठामध्ये काय काय टाक टाक म्हणता यायला पाहिजे आपल्याला. पहिल्या श्लोकात काय धृतराष्ट्र म्हणतो, काय म्हणतो, मामका पांडवाश्रय, माझी मुलं आणि पांडवांमध्ये काय होतं, म्हणजे तिथंच ते आपल्या स्वतःच्या म्हणजे भावाच्या मुलांना वेगळं करून टाकतात. दुसरे ते 11 मध्ये काय आलं, भगवंताच्या आपण इच्छेनुसार नाही झालं तर आपण ते कुटीनाटी होऊन जाते. म्हणजे आपण काय काय म्हणतो त्याला, मनामध्ये वाईट विचार आणून हिला असं करणं, तिला तसं करणं, तसं दुर्योधन करतोय. 12 ते 20 मध्ये काय, भले आपल्याला श्लोक च्या क्रमाने माहित नसलं तरी पहिल्या अध्यायामध्ये काय काय तेवढं तर आपल्याला पटकन सांगता यायला पाहिजे. नंतर 12 ते 20 मध्ये काय आहे, भगवंत म्हणतात की तुम्हाला मी हवंय का माझी शक्ती हवी. तिथे दुर्योधन काय करतो, त्यांची सेना घेतो आणि अर्जुन काय करतो, स्वतः भगवंतांचं चॉईस करतो की मला तुम्हीच हवेत, पण मी तर निहत्त आहे, मी काही उचलणार नाही, शस्त्रास्त्र काहीच घेणार नाही, नाही मला तुम्हीच हवं म्हणतात. नंतर 21 ते 27 मध्ये भगवान काय करतात, आपल्या भक्तांची सेवा करतात आणि भक्तांच्या सेवा करण्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. कुठली सेवा, ते सारथी बनले, राईट. आणि मग 28 ते 43 मध्ये अर्जुन धर्मपरायण आहे आणि दुर्योधन अर्थपरायण आहे, ह्याच्याबद्दल सांगितलं आपल्याला. आता ते आपण आता विस्तारित रूपामध्ये बघूया. इथं बघा, आता अर्जुनची जे काही तत्व आहेत, काही नियम आहेत, काही प्रिन्सिपल्स म्हणतात ना ज्याला फॉलो करायचे त्यांना, ते म्हणतात की मी माझ्याच मित्राने, आपण मागच्या गीतासार मध्ये पण बोलते, थोडं मी फास्ट नाही, माझ्याच मित्रांना आणि माझ्याच लोकांना मी कसं मारू, हा पहिला तर्क त्यांनी लावला. दुसरा तर्क होता की ते नसतील तर मी आपल्या राष्ट्राचं मी काय, मी आनंद भोगणार, मी त्याचा उपभोग करू शकत नाही. तिसरा तर्क त्यांनी लावला की हे जे पाप आहेत, इतकी सगळ्या लोकांना मारून मला किती पाप लागणार आहे, राईट. आणि चौथा तर्क लावला की त्यांनी की घरची जी परंपरा असते, प्रत्येक कुटुंबाची एक परंपरा असते, ती परंपराच नष्ट होणार, कारण परंपरा चालवणारा घरचा कुटुंबाचा महत्वाचा माणूस जर युद्धामध्ये मेला तर बायका आणि म्हातारी काय करतील मुलांसोबत. मग त्यांनी 5वा तर्क लावलाय की मी धर्मयुद्ध करतो की नाही करत, एवढ्या लोकांना मारल्यानंतर काय धर्म मिळणार आहे, हा अर्जुनाचा तर्क आहे. आणि इकडे दुर्योधन काय म्हणतो, मला फक्त काय पांडवांना संपवायचे आणि मला या राज्यावरती राज्य करायचंय, मग त्याचे मामा असो, माझे भावंड असो, माझे मित्र असो, मी कोणालाही मारायला तयार आहे. तिथं मामा, भाऊ, बहीण किंवा हे नाते, लोक, राज्य, म्हणजे काय म्हणतात त्याला, सैनिक, ह्यांचं काय होईल ह्याच्याशी दुर्योधनचा काहीही संबंध नाही. इथं आता अर्जुनचं काय झालं, त्यांनी 5 कारण सांगितले, हे आपण बघितलं गीतासारमध्ये पण. एक आहे कंपॅशन म्हणजे दया, दुसरं मी आनंद कसं घेऊ लोकांना मारून, तिसरं त्यांना खूप भीती होती की एवढ्या लोकांना मारल्यानंतर मला त्याचं काहीतरी रिॲक्शन मिळेल, राईट, मग मी त्याचं कसं काय करणार. आणि चौथं होतं की मी सगळे जे प्रत्येक कुटुंबाची जी परंपरा आहे किंवा काही संस्कार असतील ते नाश होतील. आणि 5व्या मध्ये काय म्हणतात, इनडिसिजन, मग याच्यामुळे ते काय झालं, निर्णय घेऊ शकले नाही आणि घेऊ शकत नव्हते. तर इथं भगवंत सांगतात की भगवंत जे इतके इतके दयाळू आहेत, ते सांगतात अर्जुनाला, अर्जुन तू इल्युजन म्हणजे तू मायामध्ये गेला आहेस, तुला कळत नाही. आणि इथं मुद्दाहून भगवंत अर्जुनाला मायामध्ये आणतात, कारण भगवंत जर अर्जुनाला मायामध्ये आणले नाही तर आपल्याला भगवद्गीता कशी मिळेल, राईट. आता मी एक उदाहरण म्हणून सांगते, म्हणजे असं असायलाच पाहिजे असं नाही. भगवंत काय करतात तिथं, अर्जुन मायामध्ये जाणाऱ्यांपैकी माणूस नाहीये, तो खूप म्हणजे काय म्हणतात मेंटली व्हेरी वेल प्रिपेअर्ड. तो असा कोणी काय म्हटले की कोणाला काही झालं की लगेच रडापडी करणाऱ्यांपैकी नाहीये. पण अर्जुनाला असं सिच्युएशन मध्ये आणून देतात भगवंत की मी काय करू आता. कधी कधी मुलांना आपण, मला आठवत नाही, तुम्हाला आठवते की म्हणजे ह्या छोट्या मुलांना माहित नसेल, आधी पाय ठेवतो मुलं, त्याच्यावर उडी मारतात, मग 2 पाय ठेवतो त्याच्यावर उडी मारतात, मग 2 पाय ठेवून हात ठेवायचे त्याच्यावर उडी मारायचं, मग 2 हात ठेवून उडी मारायची, मग आपण वागतो, मग आपल्या वरतून उडी मारतात. हे गेम माहितीये, किती लोकांना माहितीये, आम्ही तर खेळायचो लहान असताना.
हा, सुहासिनी मातेने लगेच बोट वरती केला असता, म्हणजे त्यांना माहितीये. तर आम्ही हे खेळायचो. आता कधी कधी उडी मारायला हिंमत होत नाही, पडलं तर, पाय अडकलं तर, मग सगळे मित्र अरे मार मार, तू करू शकशील, राईट. ते प्रोत्साहन देतात त्याला करायला, त्याच्यात हिंमत नाहीये करायची. आई पण म्हणते ना कधी कधी, तो समजा सोफावरती उभा असेल छोटासा मुलगा किंवा बेडवरती, मार उडी, मी धरते तुला, मार मार मार. त्याला काय म्हणतात की तू मारू शकतोस, तू का भीतोयस, मी आहे ना तुला धरायला. भगवंत म्हणतात लढ लढ, तू लढाई कर, मी आहे तुझ्याशी, तू का भीतोयस. तर आपण आणि सासू सुनेसर होईल, नवीन नवीन सून आली घरामध्ये, सासू काय करते, लगेच सुनेला नाही सांगत सगळं काही असं. अगं ते दूध तापवताना ना आधी थोडंसं भांड्यात पाणी टाक, म्हणजे करपणार नाही. किंवा भाकरी करताना पहिलं जेव्हा टाकतो आपण त्यावेळेस गॅस स्लो ठेव, नंतर पलटताना गॅस फुल कर. आमच्या घरी तांदळामध्ये सॉरी भात करताना मीठ लागतं. ह्या ज्या गोष्टी असतात सरळ सरळ सांगितलं सुनेला वाईट वाटेल. मग सासू काय करते, मुलीला सांगते, अगं तू काय करतेस, याच्यामध्ये भातामध्ये थोडंसं मीठ टाक, तुझ्या बाबांना मीठ आवडतं असं भातात टाकलेलं. सुनेला डायरेक्ट सांगते का, नाही सांगत, कारण सुनेला वाईट वाटेल, नको ते नातं खराब होतं. कारण ती दुसऱ्या घरात येते ना, आपल्यासाठी पण ती नवीन आहे, तर ते टिकून राहण्यासाठी मग आई काय करते, सासू काय करते, मुलीच्या मार्गाने सुनेला उपदेश देते. इथं भगवंत काय करतायत, भगवंत जे आहेत ते सासू सारखे, ओके, आणि मुलगी जे आहे ते भक्त लोक, आणि जे सून आहे ते आपल्यासारखे बद्धजीव, ज्यांना काहीच माहित नाही. पण आता भगवंत कसं सांगणार, डायरेक्टली तर सांगितलं तर मग आपण नाही घेणार ना. कारण कधी बघा कितीतरी उपदेश भगवंत देतात, किती उपदेश आपण फॉलो करतो. मी तर इतक्या वर्षापासून, कारण मला काही त्रास झाला का, बघ मी किती खुश आहे, मला बंगला आहे, गाडी आहे, मुलं आहेत, सगळंच आहे, मज्जेत आहे. पण जेव्हा थोडस टचकन पिन लागतील तेव्हा लगेच आपल्याला भगवंत आठवतात. तर त्याच्यामुळे भगवंत सुरुवातीपासून काय करतात, भक्तांच्या मार्गे आपल्याला धडे शिकवतात. कितीतरी भक्त आहेत, इथं अर्जुनच आहे, अर्जुनाच्या मार्गे आपल्याला धडे शिकवतात, कसं राहायला पाहिजे, काय खायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणाबद्दल कसं विचार केला पाहिजे, भगवंतांवर आपला किती विश्वास राहायला पाहिजे, असे प्रत्येक गोष्ट जे त्यांनी अर्जुनाच्या मार्गे आपल्यासारख्या बद्धजीवांसाठी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. इथं अर्जुन काय करतो, तो फक्त परमात्मा आणि आत्मा ह्याच्यामध्ये बघत बघत अर्जुन म्हणतात की आता इतकी सारे सैनिक लोक आहेत, म्हणजे बघा 11 अक्षयोनी लोक आहेत ते, त्यांना बघून असं वाटतं की मी इतक्या लोकांना मारून मला काय आनंद मिळणार आहे. आणि आता ते काय करते, सैन्य निरीक्षणापासून अर्जुन विषादकडे आपण आता या श्लोकापासून जाणार आहोत. अर्जुन काय करतात की सगळे आपले मित्र नातेवाईक सगळ्यांकडे बघतात आणि त्यांना त्यांच्यावरती दया येते. दुर्योधन काय करतो, फक्त आपल्या राज्याबद्दल विचार करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती दया किंवा त्यांच्याबद्दल काही दयामाया म्हणणं तरी चालेल. आता अर्जुन जे हे सगळं बघितलं, अर्जुनचं काय लागलंय, अंग कापायला लागलं, पूर्ण हातपाय असे कापायला लागलेत, अंगावरती काटा येतो, तोंड सुटल्यासारखं होतंय, त्याला सुचेना गेलं की काय करायला पाहिजे. केदार वाचशील बेटा? हो मॅम. वाच. दृष्ट्वैवं स्वजनं कृष्ण हेत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. की मम गात्राणी, माझ्या सगळ्या नातेवाईकांना मम गात्राणी, माझ्या सगळ्या लोकांना बघून मुखच्या परिशुष्यती, माझं तोंड असं सुकल्यासारखं होतंय. कारण काय, त्यांचं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, त्या प्रेमापोटी अर्जुन असे वाक्य बोलतात. आणि आता अर्जुनाचे शरीर असं कंपन होतंय, त्यांचं गांडी त्यांच्या हातातून सुटतंय, असं वाटतं त्वचा सध्या अगदी तप्त होत आहे त्यांची त्वचा. वाच बेटा. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वचैव परिदह्यते. अर्जुनाचं आपलं पण कसं असतं बघा, आधी आपण जेव्हा जन्माला येतो, जेव्हा आपण कोणी जन्माला जेव्हा येतो, आपलं नातं कोणाशी आधी आईशी जोडतंय. आपल्या सगळ्याच इथं असलेल्या सगळ्यांना माहिती, मूल जेव्हा आपण जवळ घेतो असं जन्मल्यानंतर, फक्त आईच्या शरीराच्या वासाने मूल ओळखते की ही माझी आई आहे. डोळे अजून एवढे चांगले नसतात त्यावेळेस, काय म्हणतात त्याला, डेव्हलप झालेले नसतात डोळे एवढे,
पण तरी आईच्या फक्त जवळ गेल्यानंतर आईच्या शरीराच्या किंवा त्या दुग्धाच्या वासाने ते ओळखतात की ही माझी आई आहे. पहिलं नातं आईशी, नंतर वडिलांशी, नंतर भावंडांशी, बहीण असेल, भाऊ असेल, नंतर मामा काका जे काय आपले नातलग असेल, मग शेजार पाजारांशी, मग मित्रमैत्रिणींशी, मग शाळेतले, मग असं करत करत किती लोकांशी आपलं नातं जुळतो. आपण जर बसून असं डोळे जरी झाकले तर आपल्याला आठवेल की आपण सुरुवातीपासून जर किती लोकांशी आपण भेटलोय. बसमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसलो, इकडे बोलता बोलता आपुलकी वाटते. हो, अरे तुम्ही परभणीचे आहेत का? मला माहितीच नाही, मी बीडची आहे, मी लातूरची आहे. लगेच सुरू होतं तिथं आपलं. ते बीड कुठं, परभणी कुठं, कोणी औरंगाबाद, नागपूर म्हणेल, पण तरी आपल्याला अरे महाराष्ट्राचे. नंतर मग परदेश असेल, तुम्ही भारताचे आहेत, कुठल्या भागातले तुम्ही? मी गुजरात. ओ का, मी बाजूला महाराष्ट्र, बाजूला महाराष्ट्र म्हणजे कुठल्या गावातले बाबा, पण ती आपुलकी आपली वाटते. असं करत 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 आपल्याला किती लोक आपले वाटतात, कितीतरी लोक आपल्याला वाटतात. मग त्यांच्याशी जेव्हा त्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं म्हणा, कोणाला काही त्रास झाला, आपल्याला दूर राहिलं तरी त्रास होतो. अरे त्या ट्रेनमध्ये भेटलं तर किती चांगलं होतं, त्या अगदी माझ्याशी खेळ गप्पा मारलेल्या, स्टेशन पर्यंत गप्पा मारत असलेला, खूप मज्जा आली. राईट. तर अशी आपली नाती सगळ्यांशी जुळतात आणि आपल्याला त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल खूप आसक्ती निर्माण होते आणि काही जरी त्यांना झालं तर आपल्यालाही दुःख होतं. तर अर्जुनचे तर स्वतःचीच लोक होते समोर, तर त्याच्यामुळे अर्जुनाला दुःख होणं हे खूपच साहजिक आहे. इथं आता अर्जुन काय म्हणतात की माझं म्हणजे शरीर मध्ये कंपन होत आहेत, कारण हे सगळे जे आहेत ना त्याच्यातले दोन प्रकार असतात. शरीरात कंपन येणं एक भीतीमुळे होते आणि दुसरं काय होते, खूपच आनंदित झाल्याने. काय कधी कधी काय होतं, आपण खूप आनंदित असल्याने डोळ्यातनं पाणी यायला सुरू होतं. आपण रडत नाहीत अक्षरशः, पण पाणी येतं डोळ्यातनं. मग ते पाणी काय रडण्यामुळे का नाही, आनंदामुळे. तसे दोन प्रकारचे सिम्पटम्सला काय म्हणतात, चिन्ह दिसतात किंवा सिम्पटम्सला काय म्हणायचं, आता म्हणतात आजारी आहे तर त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याला ताप येतोय, लक्षणे. लक्षणे अगदी बरोबर, लक्षणे. तर हे दोन प्रकारचे लक्षण असतात. एक असतात आध्यात्मिकरित्या लक्षणे, म्हणजे कसं भगवंतांच्या एकदम आपण कुठल्या तरी मंदिरात एकदम मोठे भगवंत खूप सुरेख दिसले समोर, त्यांचा चेहरा हसराय, त्यांना खूप सुंदर आभूषण घातलेले आहे, त्यांना बघितलं आपल्याला असं आत्म आनंद होतो. राईट. आणि कधी कधी आपल्या घरी काहीतरी मला म्हणजे माझ्या नवऱ्याने मस्तपैकी 2-4 बांगड्या आणल्या सोन्याच्या आणि साड्या आणून ठेवल्या समोर, किती छान, अचानक एवढं प्रेम माझ्यावरती. राईट. तर तो आनंद असतो, म्हणजे एक भौतिकरित्या, एक आध्यात्मिकरित्या. इथं जे भौतिकरित्या होते अर्जुनाला की माझी लोक आहेत, मी काय करू, त्यांना कसं मारू, हे भौतिक स्तरावरती होत आहे आणि त्यांना ती भीती पण वाटत आहे. आता 30वा अध्याय, अर्जुन जे आहे पुढे आता त्यांचे तर्क लावतात, एक 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 लक्षण सांगतात. काय होतं वाच बेटा. न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमति वच मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. इथं आता भगवंत काय करतायत की त्यांना खूप सुरेखरित्या हे मॅप जे आहेत ना, ऋतुजा नाही आली ना आज, तिला खूप आवडते अशा काही गोष्टी. जुई, ऋतुजा, ईश्वरी यांना आवडेल हे सगळं. आता इथं काय की आपल्याला जेव्हा भौतिक वस्तूंबद्दल खूप खूप आसक्ती असते, तेव्हा आपण काय होतो की फॉल्स म्हणजे चुकीची दया यायला सुरुवात होते. मग भौतिक ह्याच्यांवरती खूप आसक्ती वाढते आपली. निमित्तानी विपरीतानी म्हणजे मी इथं काय आहे, मी इथं का जगतोय, मी कशासाठी इथं आलेलो आहे, हे सगळे विचार यायला सुरू होतात. मग ह्याच्यामध्ये काय होतं की भगवंतांबद्दल विचार, इथं लास्ट सेक्शन मध्ये एव्हरी लिव्हिंग एंटिटी म्हणून खालचं दाखवलं. एक आहे त्यांचं जीवात्माचं जर खरं इंटरेस्ट कशावरती असतं, भगवंत, कृष्ण और विष्णू. आणि मग जनरली जर बघितलं तर, सर्वसाधारणपणे जर बघितलं तर इंटरेस्ट कशावरती असतं, माझी प्रगती कशी होईल, मला कसं पैसा मिळेल, मी सुखी कशी राहील, किंवा मी या सगळ्या यातनातून कशी मुक्त होईल, हे सेल्फ सेंटर्ड होऊन जातं. असे दोन प्रकारचे लिव्हिंग म्हणजे जीवात्माच असतात. एक भगवंतांबद्दल परिपूर्णपणे विचार करतात, एक स्वतःबद्दल विचार करतात. आता मी तुम्हाला एक, इथं काय झालं, अर्जुन काय स्वतः तो मोहित अवस्थेत होता, म्हणून त्याला इतकी अनुकंपा येत होती. पण क्षत्रियांना जे आहे ना, अनुकंपा हे सुशोभित नाही.
कारण क्षत्रियांचं काय आहे की त्यांना युद्ध करायलाच पाहिजे. क्षत्रियांनी जर अनुकंपा दाखवली तर चालत नाही. जसं समजा बॉर्डरवरती टेररिस्ट आले, ते आत यायला लागलेत, पण आता मी त्यांना कसं गन मारू, मारल्याने बिचारे मरतील, त्यांच्यातनं रक्त निघेल, त्यांना किती यातना होतील, असं जर कोणी, ओजस तुला हसू येते का रे, असं जर कोणी विचार केला तर तो टेररिस्टला मारू शकेल का? नाही मारू शकणार. मग सगळे ते आतमध्ये येतील, सगळा गोंधळ घालतील. डॉक्टर इंजेक्शन देतात. समजा असं गोडच छोटस बाळ आहे कोणी, त्याला इंजेक्शन द्यायचंय आणि डॉक्टर रडायला लागली, मी त्याला इंजेक्शन कसं देऊ, त्याला किती दुखेल, नाही 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 मी इंजेक्शन नाही देणार, नाही देणार. असं जर डॉक्टर म्हणते त्या बाळाचं ताप कमी होईल का? नाही होणार. इंजेक्शन द्यावंच लागेल. सर्जरी करतात डॉक्टर, करा करा, पोट कापून काढतात. त्याच्यामध्ये सगळं काय त्यांना खिचडी करायची ते करतील. ते म्हणतील का नाही नाही पोट मी कसं कापू, हात थरथर कापायला लागला चाकू घेऊन त्यांना कापताना, तर मग तो सर्जनच नव्हे ना. एकदा श्रील प्रभुपादांचं एक बुद्धिस्ट मॉन्कला काय म्हणते संन्यासी आलेले होते आणि बुद्धिस्ट लोक अहिंसावादी आहेत ना, तर ते प्रभुपादांना म्हणत होते की प्रभुपाद अहिंसा महत्वाचा आहे. प्रभुपाद म्हणजे हिंसा अहिंसा दोन्ही महत्वाचे आहे, एकाला महत्व देऊन चालत नाही, दोन्ही महत्वाचे आहे. ते नाही नाही प्रभुपाद अहिंसाच महत्वाची, कारण हिंसा केल्याने काय होते, मनस्ताप खूप वाढतो आणि आपल्याला पापही लागतात. मग प्रभुपादांनी सरळ त्यांच्या समोर, त्यांचे शिष्य पण आलेले होते त्या संन्यासीचे, बुद्धिस्ट संन्यासीचे, त्यांनी म्हटले की ही तुमची शिष्य आहे राईट? म्हणे हो, खूप छान आहे ती, माझी खूप सेवा आणि खूप भगवंतांचं नामस्मरण करते, तर ती माझी शिष्य आहे. तर मग प्रभुपाद म्हणे की ठीक आहे, ही शिष्या तुमची रोडवर चालत असेल आणि 4 पोरं येतील, तिचे केस ओढतील, तिला तिचं पॉकेट लुटतील, तिला त्रास देतील, त्यावेळेस तुम्ही काय करणार? नाही नाही हिंसा नको करायला, अहिंसावादी राहायला पाहिजे असे म्हणणार की त्या चोरांना तुम्ही बदडणार चांगल्यापैकी आणि त्यांना पळवणार? तर ते बुद्धिस्ट होते म्हणे नाही नाही, मी कुठल्याही जीवात्मावर हात उचलणार नाही, मी मारणार नाही. तितक्यात ती शिष्य ओढायला लागली, अरे तुम्ही असं कसं करता गुरु, मी तुमची सगळी म्हणजे आयुष्यभर मी तुमची सेवा करेन, तुम्ही माझं रक्षण नाही करणार? म्हणून प्रभुपाद म्हणतात की नाही, बऱ्याच वेळेस काय होते की अशा काही गोष्टी घडतात जीवनामध्ये जिथं अहिंसा करावीच लागते. समजा मी माझ्या मुलासोबत चालले, छोट्या मुलासोबत, कोणी चोर आला आणि मुलाच्या गळ्यातला सोडायला तयार केलं, म्हणे घेऊन जा बाळा, घेऊन जा, घेऊन जा, गळ्यातलं चेन घेऊन जा, त्याचं काय आहे ते घेऊन जा, असं म्हणाल का आपण? त्याला धरून धुणार आपण, राईट? तर हिंसा पण गरजेची, पण हिंसा प्रत्येक ठिकाणी गरजेची नाही. तर इथं कृष्ण तेच सांगतात की अहिंसा आणि हिंसा दोन्ही आवश्यक आहे. म्हणून अर्जुनाला म्हणतात की तू आता युद्ध कर, कारण ते युद्ध धर्मासाठी होतं. वाच बेटा, हा पहिला आर्ग्युमेंट आपण आता केला, तर्क लावलं त्यांनी की अनुकंप दाखवतात, ते पहिला आर्ग्युमेंट आहे. आता दुसरा आर्ग्युमेंट काय की मी कसं हे सगळं जिंकल्यानंतर मला काय आनंद, काय सुख मिळणार आहे? वाचू मॅम. वाच ना बेटा. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा सुजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. आता इथं भगवंत किती सुरेखपणे सांगतात की युद्धामध्ये जे मरतील, जे सैनिक लोक मरतील, नक्की त्यांना स्वर्गाची प्राप्ती होणार, एवढं तर नक्की. आणि जे भक्तीनं त्याच्यामध्ये मानले, त्याचे भीष्म आहेत, ते काय फक्त एक सैनिक नव्हते, ते भक्त होते भगवंतांची. त्यांची इच्छा होती की भगवंतांनी शस्त्र उचलायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंही. तर असे जे भक्त असतील ते कुठे जातील? गोलोकला जातील, भगवंताच्या धामी जातील, राईट? आता अर्जुन काय म्हणतात की मी हे कसं विसरू की हे सगळे माझेच लोक आहेत. आता हे जितके काही जीवात्मा माझ्या समोर दिसत आहेत, ह्यांची जी शरीर आहे त्यांच्याशी माझं त्या शरीराशी काहीतरी नातं आहे आणि मला त्याच्यामुळे मला आनंदही प्राप्त आहे नातेवाईकांमुळे. मी अशा नातेवाईकांना मी कसं मारू? मारल्यानंतर मला काय आनंद मिळणार आहे? आणि मला या लोकांना मारण्याची इच्छाच होत नाही. मला म्हणजे कसं, जर मला भूकच नसेल, माझ्यासमोर पंचपक्वान्न जरी ठेवलं तरी मी नाही खाणार, मला नाही होणार इच्छा अशी. तर ते म्हणतात की मला इच्छाच नाही लोकांना मारायची, तर मी काय करू आता? राईट? भगवंत तिथं म्हणतात की मी काय करू? तर एक गोष्ट इथं क्लिअर आहे की भगवंत जेव्हा अशा सिच्युएशन आपल्याला ठेवतात, आपल्याला फक्त भगवंतांनी जे सांगितलं त्याचं जरी पालन केलं तरी चालते. एकदा एका शाळेमध्ये, एकदा अनिता मातेच्या स्क्रीनवरती कोण छोटस बाळ आलंय, एकदा एका शाळेमध्ये
त्या टीचरनी काय केलं, प्रत्येक मुलाच्या गळ्यात एक बोर्ड बांधला होता आणि ते बोर्ड बांधून मग शाळेतले खूप मोठा समारंभ होता. त्या समारंभामध्ये एकेका मुलाला समोर यायला सांगितलं. मग एक एक मुलगा समोर आला. सगळे अशी 7 मुलं अशी रांगेत उभी राहिली तर सगळी लोक टाळ्या वाजवत लागले. त्या मुलांना कळलंच नाही लोक का टाळ्या वाजवतात म्हणून. मग त्यांना त्यांच्या घरी फोटोज पाठवले. तेव्हा दिसले की वेलकम लिहिलं होतं तिथं. एका मुलाच्या गळ्यात W, दुसऱ्या मुलाच्या गळ्यात ELCOME आणि एक एक मुलगा असं थांबलं तरी पूर्ण काय दिसतं त्यांना, वेलकम. म्हणजे त्या कार्यक्रमासाठी सगळ्या पालकांचं त्यांनी वेलकम केलं. त्यांनी काय केलं, त्या मुलांना काहीच माहित नाही काय गळ्यात टाकले, का टाकले, फक्त त्यांनी टीचरनी सांगितलं आणि ते गेले. तर आपण पण असंच भगवंतांनी जे मार्ग दाखवले त्याचा फक्त आपण फॉलो करायचंय. त्याच्यात म्हणजे डोकं हे करायची गरज नाही. भगवंत म्हणतात की सकाळी लवकर उठा, ठीक आहे उठतो. भगवंत माझं नाम स्मरण करा, करतो. हात आपण काय करतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये गोविंदे, प्रभाते कर दर्शनम, प्रभाते कर दर्शनम. कोणाचं गोविंदाचं दर्शन घेतोय. मग आपली धरती आहे त्यांना आपण असं करतो. का करतो हे लिहिले शास्त्रामध्ये. तुळशीला पाणी टाकणे, टाकायचं पाणी. माहिती तुळशी कोण आहे, तुळशी विष्णूची प्रिया आहे म्हणून त्यांचं नाव विष्णुप्रिया पण आहे. मग तुळशीला थोडं पाणी टाकण्यात काय होते, गुलाबाच्या झाडाला, मनी प्लांटच्या झाडाला, घरातल्या नको त्या झाडाला पाणी टाकतो. तुळशी वृंदावन कंपल्सरी आधी प्रत्येक घरात समोर असायचं. आज घरात एक तुळशीचं छोटस झाड ठेवायला काय हरकत नाही. ते शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते केल्याने आपल्याला किती फायदे होतात. मग प्रत्येकाचा फायदा नुकसान नाही डायरीवर लिहून टाकतात. आज मी तुळशीला पाणी टाकलं, भगवंता काय फायदा झाला माझा. मी देवासमोर दिवा लावला, माझा काय फायदा झाला. मी तुझं नामस्मरण केलं, माझा काय फायदा झाला. मी नैवेद्य दाखवलं. आपण हिशोब नाही लावू शकत भगवंतांशी. त्यांनी दाखवलेले नियम तेवढं जरी पालन केलं बास, तेवढं जरी केलं तरी बास झाला आपल्याला. नेक्स्ट स्लाइड. इथं बघा, प्रत्येक जण भगवंतांच्या सेवेसाठी आहे. तिथं वैकुंठ म्हणजे असं असतं. कोणी त्यांचे पादसेवा करतायत, कोणी त्यांच्यासाठी संगीत, काही लोक खाली कमळाची फुलं तोडतायत, काही लोक वरती पायऱ्या चढताना दिसत आहेत की भगवंतांसाठी कुणाचे हार घेऊन चाललेले आहेत. प्रत्येक जण भगवंतांच्या सेवेला लागलेले आहेत. असं नाही म्हणतं आम्ही वैकुंठमय आम्ही आमची सेवा करू, आम्ही इथं आलो इतक्या कष्टाने, आता आम्ही इथं आनंदित राहू. नाही, सेवा करणे हे स्वाभाविक आहे. आम्ही पुढच्या स्लाइड मध्ये आता एक मिनिट हा. इथं बघा, प्रत्येक जण कोणा ना कोणाची सेवा करतो. शाळेतली मुलं काय करतात, जे काही नियम शाळेत लावलेले आहेत, राईट. प्रिन्सिपल म्हणतात की सकाळी आले की असेंब्लीसाठी सगळ्यांनी उभं राहायचंय, सगळ्यांनी युनिफॉर्म मध्ये जायचंय. 7:15 शाळेची पहिली बेल वाजेल. तो मुलगा म्हणेल काय, तुम्ही वाजवत राहा, मी 8 वाजता येईन, माझ्या मनाप्रमाणे मी करेन. प्रिन्सिपल ठीक आहे, तू बाहेर थांब, गेटच्या बाहेर 1 तासभर. नियम तोडले की त्याचा आपल्याला नुकसानच होतं आपल्याला त्याच्यामुळे, आणि आपल्याला शिक्षाही मिळते त्याच्यामुळे. तर शाळेत आपण नाही म्हणू शकत प्रिन्सिपलला की आम्ही नियम असे तोडू, मी युनिफॉर्म घालणार नाही, मी आज मॅक्सी घालेन, मी गाऊन घालेन, मी मिनी स्कर्ट घालेन, मी जीन्स घालेन. ते म्हणतील नाही, तुम्हाला 1 दिवस मिळेल त्याचा, त्या दिवसात तुम्हाला काय घालायचं ते घाला, तेही नियमाप्रमाणे. दुसरं आहे, आता हे ऑफिसमध्ये काम करणार आहेत, हे आपल्या बॉस, जो काही बॉस असेल त्यांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी दिलेल्या प्रोजेक्ट वरती काम करतील. ते असं नाही म्हणणार की नाही मला हा प्रोजेक्ट आवडत नाही, मी आपल्या मनाचा एक प्रोजेक्ट तयार करेन, तुम्हाला काय करायचं करा. ते म्हणून ठीक आहे, करत राहा तुम्ही, मी तुम्हाला पगारच देणार नाही, राईट. तर इथं आपण भारताची सगळी जनता आहे, कोणाच्या आधिपत्याखाली आपण प्रधान नाही, मी मास्क नाही लावणार, मी दंडही नाही देणार. ते म्हणते ठीक आहे, जेलमध्ये जा. प्रधानमंत्री सांगतील की उद्यापासून शाळेंना सगळ्यांना, सगळी जी शाळेतली मुलं आहेत त्यांना 1 महिना आम्ही खेळण्यासाठी कुठल्या तरी बागेत घेऊन जाऊ. पोरं सगळे खुश होतील, राईट. पण जेव्हा नियम येतात तेव्हा दुःख होतं. भगवंत आपल्याला सुखही देतात, दुःखही देतात. दुःख याच्यासाठी देतात की सुखाचा आपल्याला अनुभव यायला पाहिजे. तर इथं जो आपण कोणाला कोणाची सेवा करतच आहोत, मग सगळ्यांची सेवा करत असताना भगवंतांची सेवा करताना का त्रास येतो. भगवंत तुम्हाला ते आता दिसत नसेल तुमच्या सेवेचं फळ, पण नक्की त्याचं फळ इतकं मधुर असेल की तुम्हाला त्या ह्या जन्ममृत्यूच्या ह्याच्यामधनं बाहेर काढणार आहे. तर प्रत्येक जीवात्माचं पहिलं कर्तव्य काय आहे की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि आपल्याला त्यांच्या चरणी जायचंय, त्यांची सेवा करणं आपलं पहिलं कर्तव्य, मगच आपल्याला सुख मिळणार. आता 32 ते 35 श्लोक. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, अर्जुन
लढण्यासाठी तयार होत नाही. त्याची आता ती हे वाचशील की मी वाचू बेटा केदार? हो मॅम श्लोकच हा किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्न येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्यान् पितरः पुत्राः तथैव तथैव च पितामहाः मातुला वाच पुढे. मातुला मातुलः श्वशुरः पुत्रा शाला पौत्रः. सम्बन्धिनस्तथा एतान् हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतोः किन्नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान् का प्रीतिः स्यार्जनार्दन. मातुला श्वशुरा पौत्रा. पौत्रा म्हणजे ग्रँडसन्स. आता इथं अर्जुन सांगतात की इतकी ती घाबरायला लागली की सगळ्यांना मी कसं मारू म्हणून. आणि ती इथं म्हणतात की तिसरं रिझन काय की मला पाप लागेल. पाप मेवा श्रेय दस्मा. मला याच्यामुळे मी जे काय करणार आहे या कृत्यामुळे मला पाप लागेल. आणि स्वजन ही कथम हत्वा सुखीनः स्याम माधवा. हे माधवा मला काय सुख मिळणार आहे. स्वजनांना हत्वा म्हणजे स्वजनांची हत्या करून मला कुठलं सुख मिळणार आहे. इथं अर्जुन काय करते की भगवंत काय करतायत, सॉरी अर्जुन नाही, भगवंत म्हणतायत की जे 6 प्रकारचे अतिताई लोक असतात. अतिताई म्हणजे काय सांगतात, 6 लोकांचे अतिताई लोक असतात. एक आहे दुसऱ्यांना विष पाजणार. ऑलरेडी दुर्योधनाने काय केलंय, भीमाला विष पाजलेलाच आहे, राईट. दुसरं ते काय म्हणतात की दुसऱ्यांच्या घरांना आग लावणारे. त्यांनी लाक्षागृहामध्ये आग लावलेलं होतं जेव्हा पांडव लोक तिथे होते. आणि नंतर तिसरं आहे दुसऱ्यांवरती शस्त्रांनी अटॅक करणार, राईट. केलं होतं का? शस्त्र घेऊन मारायला जातात की नाही, जातात. कौरव जेव्हा छोटे असतात तेव्हा. आणि दुसऱ्यांचं काय, संपत्ती हडपणं. जेव्हा संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे जे काही मालमत्ता असेल ती, त्या लोकांनी इंद्रप्रस्थ सगळंच केलं. तसंच कुटील नीतीने काय केलं त्यांनी, क्रीडा काय म्हणतात, द्यूत क्रीडाच्या आहेत मार्केट. नंतर वन ऑक्युपाईज अनदर लँड म्हणजे दुसऱ्यांची जागा घेणं. इंद्रप्रस्थ पूर्ण घेऊन टाकलंय. त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या स्त्रींना किडनॅप करणं, हडपणं. त्यांनी द्रौपदीचा अपमान खूप घाणेरड्या प्रकारे केला होता. तर इथं अशी जे 6 अतिताई लोक असतात, जे चूक करणारे लोक असतात भयानकरित्या, त्या लोकांना तर पनिशमेंटला काय म्हणायचं, त्या लोकांना शिक्षा ही दिलीच पाहिजे, कारण ते खूप पापी लोक आहेत. तर अर्जुनाला ते समजवतं, तुम्ही तू ज्याच्यावरती दया दाखवतोस त्यांनी हे सगळे 6चे 6 कारण म्हणजे हे जे आहे ना, हे अर्थशास्त्रामध्ये दिलेले नियम आहेत. हे 6 नियम जे दिले तिथं, की हे 6 प्रकारचे जे लोक आहेत त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी तिथे 5 गाव पण द्यायला तयार नसतात. 100% ते त्यांचा हक्क आहे की अर्जुनाचा, की ह्या लोकांना त्यांनी शिक्षा दिलीच पाहिजे म्हणून. तिथं काय होतं त्याला, ईशोपनिषदमध्ये एक खूप सुरेख श्लोक येतो. नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. भगवंत म्हणतात की नित्यो नित्यानाम म्हणजे भगवंतांचं नित्य नाम घ्यायला पाहिजे. त्यांची चेतना ही आपली चेतना, पण आपण छोट्याशा अंशामध्ये त्यांची चेतना. तर भगवंत इथं क्लिअरली सांगतात की जेव्हा अशा लोकांना नाही मारत, मग अशा लोकांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा काय होतं, चांगल्या लोकांची संख्या कमी व्हायला तयार होते. जसं आपण हिरण्यकश्यपूचं बघितलं. हिरण्यकश्यपू भगवंतांचं नावच घेऊ देत नव्हता, मारून टाकायचा. त्याच्यामुळे काही ब्राह्मण काय झाले, हिरण्यकश्यपूचं नाव घ्यायला सुरुवात केली. आपण गीतासार मध्ये पण बघितलं होतं, हे 3 भाऊ, रावण, कुंभकर्ण आणि विभीषण, राईट. हे 3 भाऊ जे होते
ह्या तिघांनी ब्रह्माची खूप खूप प्रार्थना केली आणि खूप प्रार्थना केल्यानंतर ब्रह्मदेव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि रावणाने म्हटले की मला खूप शक्ती पाहिजे, मला कोणीच मारू नये. मला म्हणजे त्यांनी विचारच केले की मानव जाती पण कोणी येऊ शकेल आणि मला मारू शकेल. मानव जातीला ते तुच्छ समजायचे. त्याच्यामुळे त्यांनी मला किन्नर मारू नये, गंधर्व मारू नये, हे मारू नये, ते मारू नये, सगळ्यांचं त्यांनी हे मागितलं की काय म्हणतात त्यांची तपस्या झाल्यानंतर त्यांनी की आस्क फॉर द बून, बूनला काय म्हणतात, वरदान मागितलं. वरदान मागितलं. आणि कुंभकर्णचं काय होतं की निर्देवत्वम हे त्याला मागायचं होतं. तो तयारीत होता. सगळं झाल्यानंतर ब्रह्मदेवाला जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी विचार केला की मी निर्देवत्वम, मला अक्षरशः देवत्वमचं वरदान द्या. पण सगळे देवता घाबरले, म्हणजे की ह्याला जर निर्देवत्वम दिलं की आमचं तर संपलंच. मग निद्रा देवीला त्यांच्या जिभेवरती बसायला सांगतात आणि तेव्हा ते काय म्हणतात निद्रत्वम मागतात ते. त्याच्यामुळे ते 6 महिने झोपतच राहतात. मग विभीषणला पण जेव्हा विभीषणची पाळी येते मागण्याची, विभीषण म्हणतात की कठीण परिस्थितीमध्ये पण मी धर्माला न सोडायला नको अशी माझी मनस्थिती ठेवा. तर भगवंत इथं बघा रावण काय करतो, सीतेचं हरण करतो रावण. तर काय झालं की दुसऱ्या स्त्रीचं हरण केल्यानंतर त्याला ती शिक्षा होणारच, कारण अर्थशास्त्राने लिहिलेलंच आहे तसं. आणि कुंभकर्ण काय म्हणतो की अरे रावणला असं नाही की कुंभकर्ण सांगत नाही, कुंभकर्ण रावणाला म्हणतो की तुम्ही दुसऱ्या स्त्रीला आणणार खूप मोठं पाप, आणि सीता सारख्या स्त्रीला तिला आणल्यानंतर तुम्ही तुमचा नक्कीच नाश होणार आहे. पण भाऊ ऐकत नाही. तो म्हणतो की नाही, मी जे सांगितले तू ते ऐक. मग कुंभकर्ण काय करतो, चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करतो. राईट, ड्युटी फॉर गॉड नाही, ड्युटी फॉर ब्रदर करतो. राईट, त्याच्यामुळे कुंभकर्ण मारला जातो. विभीषणाने काय केलंय, ड्युटी फॉर गॉड, त्यांनी ड्युटी फॉर सिनफुल ब्रदर नाही केली, म्हणून त्यांना काय झालं, भगवंतांच्या शरणी जागा मिळाली. आता कोणी म्हणू शकेल की अरे क्षत्रिय म्हणल्यानंतर कसं त्यांनी संतांसारखं राहायला नको, संत सारखं राहायला पाहिजे. आणि काय म्हणतात त्याला, कावडला काय म्हणायचं, जो घाबरतो मारायला वगैरे, डरपोक म्हणता येईल. हा, डरपोक म्हणता येईल, किंवा त्याला एक शब्द आहे मराठीत मला येत नाही आता. भित्रा ना? नाही, म्हणजे असं युद्धामध्ये गेले पण असं भित्र, हा भित्रच आहे का, भित्रासारखं पळून येणे. तर पळपुटा पळकुट्टा मला ओके चला. रणछोड. रणछोड, हा कृष्ण होते रणछोड, त्याला म्हणतात रणछोड. क्षत्रियाला असं कामा नये, त्याला लढायला. क्षत्रिय म्हटले की तो युद्धामध्ये लढणार, मरणार कंपल्सरी. राईट, मरताना पण त्याला, तो जर युद्धात मेला तर त्याचा स्वाभिमान आहे. जर नाही मेला तर मग आता आपण बघतो ना, अश्वत्थामाला ते त्याचा ते हिरा काढला डोक्यातला, त्याला अपमान झाला. जयद्रथचे ते केस काढले, अपमान होतं ते. त्यांना नुसतं सोडलं तरी अपमान, कारण क्षत्रियाला लढणं आणि लढाईत मरणं ही फार स्वाभिमानाची गोष्ट असते. आणि अर्जुन म्हणतात तिथं, हे जनार्दना तू मला असं का करतोयस, हे गोविंदा तू तर इंद्रियांवरती इंद्रियांना तृप्त देणारा माणूस आहेस, माझी इंद्रिय अशी तळपळत आहेत, तू असं का मला त्रास देतोयस. आणि म्हणतात तू तर राक्षसांना मारणारा जनार्दन आहेस, तू जनतेचं पालन पोषण करणार आहेस, तू मला अशा परिस्थितीत का ठेवतोयस. प्रत्येक गोष्ट कृष्णाला ते येणं प्रकाराने ते कन्व्हिन्स करायला बघतात की मला युद्ध करण्यापासून दूर ठेव. मग आता इथं कृष्ण म्हणतात ठीक आहे, तू मला म्हणतोस युद्ध करायचं, पण समोरचे बघ ना, समोरच्याला काय चाललंय ते, तो काही चांगलाही नाही, तरी तो युद्ध करून म्हणजे द्रौपदीला एवढा त्रास दिलाय, तुमची संपत्ती गेलेली आहे. तो जर म्हणजे एक राजा असून एक म्हणजे द्रौपदी काही साधारण स्त्री नव्हती, त्यांची सून होती. जर राजाच्या स्वतःच्या नात्यातल्या लोकांना जर असा त्रास होत असेल तर मग सर्वसाधारण जनतेला किती त्रास होईल. तर अशा माणसाला कधीही म्हणजे सोडू नये, अधर्मी येते लोक. तर इथं कृष्ण खूप म्हणजे इतक्या प्रकाराने अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करतात की तू जे करतेस ते चांगलं आहे. तू असं समजू नकोस की मारल्याने तुला पाप मिळेल, मारल्याने तुला पाप मिळेल. जर कोणी एका स्त्रीवरती जर त्रास देईल त्याला एक चापट मारणं हे पाप नाहीये, राईट.
विनाकारण कोणी असं भगवंताचं नाव घेतोय आणि त्याला जाऊन ठिकाणी चापट मारली, ते पाप होईल. तर आपण काय कृत्य करतो, कोणाच्या विरुद्धात कृत्य करतो, हे खूप महत्वाचं आहे. तर अर्जुनाचा एक सेकंड. अर्जुन म्हणतात की तिकडे बघ समोरचे लोक ते काय करतात, लालच आहे त्यांना आणि त्यांना काय होईल या स्त्रियांचं त्याचं काहीच त्यांना भान नाहीये, फक्त युद्ध करायचंय त्यांना. मग आणि इथं अर्जुन काय करतात की या सगळ्या सैनिकाला मारल्यानंतर काय होईल, तेव्हा घरामध्ये कसलं वातावरण, म्हातारे लोक राहतील, लहान लहान पोरं राहतील. कुलक्षय प्रणश्यंती, कुलधर्म सनातन, जे सनातन धर्म चालत आहे कुलधर्म, ते नष्ट होईल. आणि कुलस्त्रिया म्हणजे कृत्या म्हणजे स्त्रिया काय होतील, दुसऱ्या मार्गाला लागतील. ते अर्जुनाला आवडत नाही. त्या अर्जुन तुम्ही नाही करू शकत अशा गोष्टी. इथं बघा आता 39 वर्ष हे आपण गीता सन्मान पण बघितलेलं आहे, परत रिपीट होते. पहिला अध्याय जो आहे ना, थोडस आपल्याला जास्त रिपीटेड वाटेल. सेकंड पासून थोडस आपण डिटेलमध्ये जाणार आहे. इथं अर्जुन म्हणतात की वयस्कर जे घरात लोक आहेत, कारण मुलं सगळी युद्धामध्ये आली आहेत, मग त्यांचं काय होणार, हा जी लहान लहान मुलं जन्माला येतील त्यांचं काय होणार, घरातल्या स्त्रिया विधवा होतील त्यांचं काय होणार, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात अर्जुन. तर भगवंत म्हणतात तिथं 2 प्रकारचे धर्म आहेत, हे नेहमीच लक्षात ठेवा सगळेजण. आता एक आहे परोधर्म, दुसरे अपराधर्म. ओके, परोधर्म म्हणजे काय की ड्युटीज विच टेक इन टू अकाउंट द पर्सन स्पिरिच्युअल, मतलब आध्यात्मिक. मी आता मराठीमध्ये प्रयत्न करते, प्लीज मला हेल्प करा कोणीतरी. परोधर्म म्हणजे काय, जसे 12 महाजन आहेत, कोण, जनक महाराज, देन भीष्म आहेत, 4 कुमारास, ब्रह्मा, हे सगळे असे 12 महाजन. मंदिरात जर इस्कॉन मध्ये आलं नाही, एनबीसीच्या वरती 12 वर्तुळ आहेत, ते 12 महाजन आहेत. ह्यांनी काय केलंय, भगवाननी जे आदेश दिले आहेत त्याचे पालन केले, त्याला म्हणतात परोधर्म. भगवंतांनी दिलेल्या नियमांचं जेव्हा आपण फॉलो करतो किंवा नियमांचं पालन करतो आणि त्या दाखवलेल्या मार्गावर जेव्हा आपण चालतो, ते आहे परोधर्म. अपराध धर्म म्हणजे काय, फक्त आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे बरं वाटतं, हे जे धर्माचं पालन करतात त्याला म्हणतात अपराध धर्म. तर इथं त्यांनी सांगितलं की परोधर्म जे आहे सनातन धर्म आहे, अपराध धर्म हे सनातन धर्म नाही. आणि त्याच्यानंतर इथं खूप सुरेख इथं 16 संस्कार मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये दिले. कुठले कुठले संस्कार, जेव्हा मूल जन्माला पण येते तिथपासून सुरू होते. म्हणजे जेव्हा एक स्त्री आणि पुरुष निर्णय घेतात की आपल्याला मूल हवंय, तर तिथपासून सुरू होते. मग ते गर्भधान संस्कार म्हणतात त्याला, बऱ्याच लोकांना माहित असेल. इनफॅक्ट इंदुमती काटघरे म्हणून जे आहे, तुम्ही जर क्लिक केला युट्यूब वरती, त्यांनी तर इतकं ह्याच्यावरती काम केलेलं आहे. आम्ही त्या सेंटरला जाऊन व्हिजिट केले अहमदाबादला. त्यात काय करतात, ह्या आजकालच्या म्हणजे जनरली सिझेरियन होतात ना, तर ते टाळण्यासाठी, आणि एक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तर त्याच्यामध्ये कुठले संस्कार त्या मुलामध्ये आणायचे, चांगले संस्कार, तर त्या स्त्रीला काय काय करायला पाहिजे, अशी त्यांनी संस्था उघडलेली आहे. एक्सपेन्सिव्ह नाही आहे, काहीतरी फ्रीच आहे तिथं. मग तिथं नॉर्मल डिलिव्हरी करून त्या बाळावरती वेगवेगळे जे शास्त्रात लिहिले ते संस्कार करतात. देन पुंसवानम, जे 3 महिन्याच्या प्रेग्नन्सी मध्ये करतात. सीमंतम, हे आपण बऱ्याच लोकांना आईंचं झालेलं असेल, व्यवस्थित त्यांना खूप सारे नटून वगैरे त्या आईला जे जे आवडतं ते सगळं करून खाऊ घालतात. मग जटकर्मम, नामकरण, निष्कर्म, अन्नप्राशन, चोडकरणम, असे हे इतके जे आहेत. विद्यारंभ पण केलेलं असेल बऱ्याच मुलांचं. उपनयनम होतं 8 वर्षामध्ये, मला वाटतं रिसेंटली केदारचं झालेलं होतं. तर असं करत करत शेवटी कुठं आपण जेव्हा जन्मलं तिथून आपले संस्कार सुरू झाले, तर शेवटी अंत्येष्टीपर्यंत आपले संस्कार होतात. म्हणजे माणूस जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत संस्कार होतात. हे संस्कार का केले जातात, कारण ते शास्त्रामध्ये त्यावेळेस ते नियम लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण संस्कार करतो. मुलगा जन्माला आला की त्याला 10वीत नाही पाठवत आपण, त्याला किंडर गार्डनला, मग ज्युनियर केजी, मग सिनियर केजी, मग फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, मग प्री प्रायमरी असं आपण मुलांना शिकवतो. तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण आपण जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळे संस्कार आहेत. तर हे सगळे संस्कार नष्ट होतील, हे अर्जुनाची आता चिंता आहे. तर वाच बेटा 1 मिनिट. अधर्माभिभवात् कृष्ण
प्रद्विषन्ते कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय वर्णसङ्करकारकैः जायते जायते वर्णसंकर. वर्णसङ्करः. तर आता इथे फायनल डिसिजन देतात. काय देतात त्या? आता जे लढतील, राईट, मी एक एक देते आता. डेथ ऑफ एल्डरली, राईट. आता जे जे लढणार आहेत ते तर मरणारच आहेत, भगवंतानी सांगून टाकले ऑलरेडी. आपण विराट रूप मध्ये बघितले सगळे असे काय म्हणतात त्याला, जेव्हा महाभारत बघतो कृष्णाने विराट रूप दाखवलं युद्धामध्ये, सगळे त्याच्या तोंडात चाललेले आहेत, बरेच अशी रूप दाखवले होते, ते फार विभत्स होतं. अर्जुन पण म्हणतात नको नको नको, तुम्ही ते सगळे काढून टाका आणि 2 हाताची कृष्ण बनवून यावं. इतकं विभत्स होतं ते. तर कृष्ण म्हणतात की इतकी लोक तुझ्या समोर दिसत आहेत ना, हे सगळे मरणार आहेत, 100% मरणार आहेत. मृत्यू कोणाला आला नाही, प्रत्येकाला. एक छोटीशी गोष्ट माहिती ना, बुद्धाच्या वेळेस मला वाटतं एका घरी एका स्त्रीच्या तिचा नवरा मला वाटतं वागतो आणि ती खूप रडते की माझा नवरा मेलाय, मला माझा नवरा पाहिजे, मला वापस पाहिजे वापस पाहिजे, खूप रडत असते. तर तिथून एक संन्यासी जात असते, म्हणतात ठीक आहे तू काय कर, एक त्याला काय म्हणतात ज्याच्याने ज्वारी गहू मोजले जायचं बघा त्याला, ते लोखंड असायचं आधी मोजमाप करून त्याच्याने 1 किलो 1.5 किलो असं मोजायचे, त्याला काय म्हणतात माहिती मला. तर ते म्हणतात काय आदली म्हणतात आमच्याकडे गावाकडे. एक पायली, आदली, 2 आदली. पायली. हा ते मोजून देतात. तर ते संन्यासी म्हणतात ते बघ आई, तू रडतीयस ना, तू रडू नकोस, तू प्रत्येक घरी जाऊन बघ, ज्यांच्या घरी मृत्यू नाही झाला त्यांच्या घरातनं 1 आडली भरून मोहरी घेऊन ये, ठीक आहे, मग तुझा नवरा तुला परत मिळेल. तर ती म्हणते बस 1 आडली भरून मोहरी आणली की माझा नवरा मला परत मिळेल. तितकी आनंद प्रत्येक घरी जाते आणि दार वाजत राहते की मला 1 आडली मोहरी द्या ना, माझा नवरा मला परत पाहिजे. आणि ते म्हणते ठीक आहे मॅम, पण तुमच्या घरी कोणाचा मृत्यू झालाय का? ते म्हणते हो, मागच्या वर्षी माझ्या सासऱ्यांचं झालेलं होतं. ते म्हणते नाही, असं प्रत्येक घरी होते, प्रत्येक घरी कोणाचा ना कोणाचा मृत्यू झालेलाच होता. मग त्या बाईच्या लक्षात येते की हे जे आहे हे कोणीच टाळू शकत नाही, मृत्यू जे कोणीच टाळू शकत नाही, मग माझ्या नशिबात आल्यामुळे मी का रडू? मग शेवटी तिला कळते की नाही, मृत्यू प्रत्येकाला येणारच आहे, मलाही माझ्या नवऱ्याला सोडावंच लागणार आहे. तसं हे मृत्यू अटळ आहे. भगवान तिथं म्हणतात की इतकी सैनिक तुझ्या समोर दिसत आहेत, हे प्रत्येक जण मरणार आहे. हे मेल्यानंतर कुठे जातील? वैकुंठालाच जातील, कारण ते मला पाहून मरतात. समोर कृष्ण आहेत ना त्यांच्या. आणि मग कोणी प्रश्न विचारते, अरे हे काय, समोर कृष्ण म्हणून ते वैकुंठात, जे कृष्णाच्या साईडने लढतात ते कृष्णाला बघत नाहीयेत का? कृष्णाला नसतील बघत, पण कृष्णा सोबत आहे त्याच्यामुळे पण ते वैकुंठाला जातील. म्हणजे फायदा दोघांचा आहे, फक्त शिक्षा. तर इथं ते अर्जुनाला सांगतात की तू काही काळजी करू नकोस, ह्या ज्या स्त्रियांबद्दल ह्या ज्या लोकांबद्दल तू विचार करतोय हे सगळेच माझ्या जवळच येणार आहेत, त्यांचं काहीही नुकसान होणार नाही. आणि या स्त्रियांबद्दल जे तू बोलतोयस, हा चाणक्य पंडित म्हणतात की स्त्री जी आहे तिला संरक्षण द्यायलाच पाहिजे. कोण कोण देतात? मी आधी मागे पण सांगितलं, आधी वडील देतात, मग भाऊ देतो, मग नवरा देतो, मग मुलगा देतो, राईट. तर ही स्त्री ही नेहमी संरक्षणात राहते. तिला असं लेस इंटेलिजंट म्हणतात. लेस इंटेलिजंट म्हणजे ती काही मूर्ख नाहीये, पण ती काय, ती मानसिकरित्या पुरुषांपेक्षा खूप खूप स्ट्रॉंग असते. पुरुष जे आहेत ना ते काय म्हणतात त्याला, आपण घरात पण बघतो, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला येऊन विचारतात की मी काय करू, मला सुचत नाहीये. ते ताकदीने पुरुष असतील, पण मानसिकरित्या स्त्रिया खूप हुशार असतात. तर भगवंत म्हणतात की पण ह्या स्त्रिया ज्या किंवा ताकदीनं कमी असल्यामुळे त्यांना नेहमी पुरुषांच्या संरक्षणामध्ये राहायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट श्लोक आहे, संकरो नरकाये कुलज्ञानम कुलस्य, म्हणजे जे पतंती पितरो दोषम लुप्त पिंडोदक क्रिया. म्हणजे इथं भगवंत सांगतात की अर्जुना, हे जे तू लोकांबद्दल म्हणतेस त्याने वर्ण संकलन होणार आहे, त्या लोकांना कळणार नाही, मग ह्यांचं काय करायला पाहिजे, म्हणजे वाईट मार्गाला लागतील. ते म्हणे ते तसं होणार नाही, कारण धर्माची जेव्हा स्थापना होईल अधर्माचा प्रश्नच येणार नाही ना. कारण दुर्योधन मेल्यानंतर अधर्म राहणारच नाही. तुम्ही धार्मिक लोक जेव्हा येतील तर तुम्ही त्याची स्थापना केल्यानंतर त्या स्त्रियांना नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गावरतीच लावणार आहात.
तर मग ते वर्णाश्रम सिस्टम त्यांनी दाखवली. वर्णाश्रम सिस्टम म्हणजे काय? क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्रास, राईट. तर तू या पुरुषांना मारल्यामुळे स्त्रिया अनचेस्ट म्हणजे काय, त्यांचा कुल काही नाश होणार नाही. श्लोकात झाली. त्यांचं फॅमिली ट्रेडिशन पण नाही खराब होणार. आता हा पूर्ण जो आहे आतापर्यंतच्या चॅप्टरचा हा चार्ट आहे. मी हे सगळे पीपीटी शेअर करते, म्हणजे जर तुम्हाला असतील तर तुम्ही कुठे नोट्स बनवत असेल तर ते लिहून शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये वर्णाश्रम मध्ये किती सुरेख केले. एल्डरली मेंबर जे घरचे मोठे, राईट. इथं आपण थांबूया. आणि कोणाला आता हा येईल की इतक्या वेळापासून अर्जुन आपले मत मांडत चालले की मी नाही मारणार, मी नाही मारणार, मी नाही करणार, मी नाही मारणार, मी नाही करणार, मी असं नाही करणार, मी तसं नाही करणार, अर्जुन सांगत चालले. पण इथं कृष्ण काय करतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला एक तोड देतील. ओके. त्या तोड बद्दल आपण आता पुढे जे श्लोक येतील ना, उद्याचा क्लास, मंगळवारचा क्लास, त्याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये बघूया. कोणाला काय प्रश्न असतील तर प्लीज विचारा. कोणाला काहीच प्रश्न नाही. सगळे जागे आहेत ना, एवढं तरी दाखवा. नाही मॅम, माझं खूप वेळ तुमचा आवाजच येत नव्हता. ओ कृष्णा. हॅलो. हो का? कधीपासून माताजी? हॅलो मॅम. म्हणजे कधीपासून म्हणजे खूप बऱ्याच वेळेला असं मध्ये मध्ये असंच होत होतं, आवाजच येत नव्हता. आता सुद्धा असंच होतंय. हो. सगळ्यांना आवाज येत नव्हता? येत होता मधून मधून जात होता. मधून मधून नेटचा प्रॉब्लेम. हा बहुतेक. आम्हाला नेटचा प्रॉब्लेम. आता सुद्धा असं स्लो एकदम होतं मधूनच. आवाजामध्ये लॅग येतोय ना. त्यामुळे काहीच कंटिन्युटी राहिली नाही ऍक्च्युली. ओ कृष्णा. बघू आपण आता रेकॉर्डिंग मध्ये पण तसं झालं नाहीतर मग रेकॉर्डिंग जर असेल चांगली झाली तर. नाही मॅम, या नाही आलं, आवाज येत होता. नेटचा प्रॉब्लेम किंवा माझा नेटवर्क व्यवस्थित. त्यांच्याकडचं नेट स्लो असेल बहुतेक, तुमचा आवाज येत होता. कदाचित आले असेल, काय हरकत नाही. रेकॉर्डिंग जर नसेल झालं तर मी परत असं काही नाही. जुई, मागच्या वेळेस दांडी का बरं काय झालं? अंजली मॅम, तुमच्या त्या बाळाचा छोटीसा आवाज आला मध्ये मध्ये, गोड वाटत. केदार, रेकॉर्डिंग स्टॉप कर बेटा. हो मॅम.